बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 6. यज्ञेश्वर शिकाऊ मुलासारखा बाजूला उभा राहिला. मंजुनाथनं कमरेला पट्टा बांधला. सरदाराचा पाठीमागून जमिनीपर्यंत लोळणारा रेशमी रोब गळ्याला बांधला. पट्ट्यात खंजीर खोवला आणि तो झुंजाराव म्हणून सज्ज झाला. सज्ज होता होता म्हणाला, तालमीत सुद्धा झुंजारावानं जोश दाखवला नाही तर कमलजाच्या अभिनयात जीव कुठून येणार. दुसऱ्या क्षणात मंजुनाथ झुंजाररावाच्या भूमिकेत शिरतो. एकदम रंगमंचावर प्रवेश केल्यासारखा वळतो आणि खंबीर करड्या आवाजात म्हणतो, कमलजा, चल आटप लवकर, मरणाची तयारी कर. एकदम आवाजानंच प्रथम थरकाप उडतो. आपण मला मारणार की काय? कमलजा संशयाने विचारते. हो हो, मारणार. मला आपलं भय वाटतं, कारण असे आपण डोळे फिरवू लागला म्हणजे भयंकर दिसतात. पण पाप म्हणजे काय हे जर मला मुळीच ठाऊक नाही तर मी भ्यावं काय म्हणून. ती भयभीत होऊन त्याच्या डोळ्यांकडे पाहते. जीव घेण्यासाठी आसुसलेले डोळे गरगर फिरू लागतात. आटप. तो एकदम वळून म्हणतो, पापाची आठवण कर. आपल्याशी अनन्य भावानं वागते हेच पातक की काय? हेच पातक, आणि याकरताच मी तुला मारणार. पण मला सांगा, झालं तरी काय असं? त्याची मुद्रा एकदम क्रूर होते. झालं तरी काय? झालं तरी काय? माझा अगदी जीव की प्राण असा दस्त रुमाल मी तुला दिला आणि तू तो पिलाजीला दिलास. पाहिजे त्याची शपथ घेऊन सांगते महाराज की मी काही दिला नाही. त्यालाच आणून विचार हवं तर. झुंजाररावाच्या अंगात आता वारं संचारतं. तो जोरानं त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, सांभाळ. वीज चमकून जाते. खोटं बोलू नकोस. मृत्यूच्या जबड्यात सापडली आहेस. आता तरी खोटं बोलू नकोस. या क्षणी मी तुझा प्राण घेणार. म्हणून सांगतो, काय पाप केला असशील ते सर्व जगदंबेपाशी कबूल कर. कमलजा खचून जाते. गयावया करीत म्हणते, महाराज, धर्माची मर्यादा उल्लंघून मी पिलाजी रामावर कधी लोभ केला नाही किंवा त्याला प्रेमाची खूणही दिली नाही. मी पुन्हा खोटं बोलते आहेस. माझा रुमाल त्याच्या हातात मी या डोळ्यांनी पाहिला. तर मग तो त्याला सापडला असेल. मी काही दिला नाही. तुम्ही त्यालाच बोलावून विचारा. त्यानं सांगितलं ना. संताप अनावर होतो. काय सांगितलं? तुझ्याशी व्यभिचार केला म्हणून. तिला ते ऐकणं असह्य होतं. ती दोन्ही कानावर हात ठेवते आणि ओरडते, शिव शिव शिव, तो असं कधी सुद्धा सांगायचा नाही. आता कशाला सांगेल? तोंडच बंद झालं त्याचं. माझ्या जाधवरावानं तेवढी कामगिरी छान बजावली. अगं बाई, तरी मला वाटलंच. तो मेला की काय? ती गर्भगळीत होते. त्याच्या केसा गणिक जरी पिलाजी असते तरी त्या सर्वांचा मी माझ्या क्रोधात स्वाहा केला असता. एकदम गरीब होऊन रडू लागते. देवा रे, त्याला कपटानं मारून माझा सर्वस्वी घात केला. तो तिला एक जोराचा हिसका देऊन पुढे ओढतो आणि म्हणतो, धडधडीत माझ्या समक्ष त्याच्याकरता रडतेस. ती त्याच्या पाया पडते. महाराज, मला घरातून घालवून द्या, पण मारू नका. आता ते काही नाही. शब्द दाढेखाली भरडल्यासारखे बाहेर पडतात. ती कळवळते, आज तरी नको, उद्या मारा. नाही,
आत्ता मारणार. जराशी धडपडलीस एक घटका तरी. वर बघून हात जोडते आणि म्हणते, एकदा स्मरण तरी करते महाराज. बास, आता वेळ नाही. तिला तिथेच दिवाणावर पाडतो आणि तिचा गळा दाबतो. डोळ्यातच नव्हे तर सर्वांग अभिनयातच आता खून चढलेला असतो. आता मृत्यूशिवाय काहीच दिसत नाही. ते डोळे बघून कौसल्याचा थरकाप होतो. ती सुटण्यासाठी खरोखरीच धडपडते. यज्ञेश्वर खुश होऊन टाळ्या मारतो आणि आत जातो. मंजुनाथ एकदम थकून बसल्यासारखा कोचावर बसला. अजून तो मनानं झुंजाररावाच्या भूमिकेतून बाहेर आला नव्हता. डोळ्यात अजून वेडसरपणाची झाक तशीच होती. तुम्हाला थोडी गरमागरम कॉफी आणू का? कौसल्याने विचारलं. आण थोडी. कॉफी तयार होती. ती घेऊन आली. अजून ती भ्यायलेली होती. म्हणाली, अजून मला भीती वाटते. मी ठार मारीन म्हणून? मंजुनाथ सहज विचारून गेला. तुमचे डोळे खून चढल्यासारखे. अरे बापरे. त्यानं रोब, खंजीर, पट्टा काढून टाकला. डोळे किलकिले करीत मिचकावले आणि मोठ्यानं हसत त्यानं विचारलं, खरंच का माझे डोळे इतके खुणशी आहेत? कौसल्या नुसती हसली. काही क्षण ती मंजुनाथच्या डोळ्यांकडे अविश्वासानं पाहत राहिली. आता डोळे बरेचसे स्थिर झाले होते. क्षणापूर्वी हेच डोळे खुनाला तयार झाले होते यावर तिचा विश्वास बसेना. कुठले डोळे खरे? हे नेहमीचे की अभिनयातले? एखाद्या वेळी अभिनय करता करता हा माणूस आपल्याला खरोखरच गळा दाबून ठार मारील, असा तिच्या मनात थरकाप उडवणारा प्रश्न आला. ती आतल्या आत विचार करीत राहिली. कॉफी घेताच तो वेगळा झाला. एकदम 2 हात हवेत उडवीत हसला आणि म्हणाला, कौसल्या राणी, हे याला म्हणतात अभिनय. याला म्हणतात अभिनय. शरीरातली नस न नस बदलून जाते. काही काळ मंजुनाथ मरून पडतो आणि झुंजारराव जिवंत होतो. मी तुझा गळा जोरानं आवळला का? त्यानं विचारपूस केल्यासारखं विचारलं. मला काही कळलंच नाही. मला वाटलं मी मेलेच. अजून तिचा श्वासोच्छ्वास स्थिर झाला नव्हता. दुपारपासून कौसल्या फॅन मेल घेऊन बसली होती. सर्व पत्रांना उत्तर देण्याचा तिचाही उत्साह आता मावळला होता. बरीचशी पत्र उत्तर देण्याच्या लायकीचीच नव्हती. काहीतरी वाचवतही नव्हती. भराभर एक एक पत्र फाडून ती बास्केटमध्ये टाकत होती. पण अचानक एका पत्रानं तिचं लक्ष वेधलं. ते पत्रातल्या अक्षरामुळे. एक एक अक्षर म्हणजे मोत्याचा एक एक दाना. तिनं लेखकाचं नाव पाहिलं. गोविंद सदाशिव नगरकर, मुक्काम पुणे. तिला क्षणभर हसू आलं. नावाची गंमत वाटली. नगरकर पुण्याला, पुणेकर मुंबईला, नागपूरकर नावाचा माणूस नागपुरात दिसणार नाही. ती पत्र वाचू लागली. घर घर की बाते मधला सत्प्रवृत्त पहिला रोल पाहून धन्यता वाटली. आपल्या पत्नीवरील आपली श्रद्धा, निष्ठा पाहून जीवनातले काही प्रश्न सुटले. मी माझ्या बायकोला टाकण्याच्या बेतात होतो, पण हा चित्रपट, त्यातलं तुमचं काम पाहिल्यानंतर आता आमच्यातला तो प्रश्न मिटला आहे. तुमची भूमिका पाहून मी माझ्या बायकोला समजून घेऊ शकलो. शतशः धन्यवाद. माझ्या कातड्याचे जोडे आपल्या पायात. तिला पत्राचं हसू आलं. घर घर की बाते मधला श्रावण कुमार बायकोवर अत्यंतिक प्रेम करतो. ते एक अत्यंत आदर्श अशा नवऱ्याचं व्यक्तिचित्र आहे. पण श्रावण कुमार म्हणजेच मंजुनाथ किंवा मंजुनाथ म्हणजेच श्रावण कुमार असा प्रेक्षकांचा समज होत असेल का?
पत्राची घडी करता करता पाठीमागे काहीतरी लिहिलं आहे हे तिच्या लक्षात आलं. क्षणभर मनात एक विनोदी कल्पना तरळून गेली. त्यानं मंजुनाथच्या पायाचं माप मागितलं असेल का, कातड्याचे जोडे करण्यासाठी? ती पाठीमागे लिहिलेला 2-3 ओळींचा मजकूर वाचू लागली. ताजा कलम. एवढं असूनही आपण आपल्या पहिल्या पत्नीला ठार मारलं असं वाचनात आलं. हे कसं शक्य आहे? एवढा सत्प्रवृत्त माणूस काही झालं तरी आपल्या पत्नीला ठार मारेलच कसा? आपण खुलासा कराल काय? गो स न. ती काही क्षण विचार करीत बसली. ही सगळी सिने मॅगझिन्स अफवा पिकून जगतात हे खरं, पण अफवा एखाद्या प्रेम प्रकरणाची असू शकते. खुनाची अफवा कशी असेल? उर्मिला तर होती, तिच्याबद्दल मंजुनाथ गहिवरून बोलतो. तीच बेपत्ता झाली हेही खरं, पण मग तिचं काय झालं काय? ती गेली कुठं? आपल्या लग्नाच्या बातम्या देताना जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्रांनी आणि मॅगझिन्सनी न चुकता म्हटलं होतं, उर्मिला डाईड अंडर मिस्टेरियस सर्कमस्टन्सेस. त्यांची पहिली पत्नी उर्मिला हिचा मृत्यू हे एक कोडच आहे. पुन्हा पुन्हा तिनं मंजुनाथकडे या गोष्टीचा उल्लेख केला होता, उर्मिलेच्या मृत्यूचा. त्याचं म्हणणं, ही सगळी सिने मॅगझिन्स अफवावर जगतात, पण दुसऱ्याची प्रतिमा डागाळली जाते ते बघवत नाहीत. ऑल डॅम रबिश. तो संतापतो. त्याला हा विषय पुन्हा पुन्हा काढलेला नको असतो, पण कौशल्याला राहवत नाही. तिच्या मानेवर ते ओझच झालं आहे. तिचं म्हणणं एवढंच, काय झालं, काय होऊन गेलं हे विसरायला मी तयार आहे. तुम्ही प्रकाशात आहात म्हणून सगळं कळतं. जे प्रकाशात नाहीत त्यांचं सारं अंधारात राहतं. कितीतरी बायका आपल्या नवऱ्याच्या बाबतीत अज्ञानात असतात आणि म्हणूनच कदाचित सुखीही असतात. या पुढच्या जीवनात माझ्याशी बेवफाही करू नका, एवढंच छोटं मागणं आहे माझं. एवढं ऐकल्यावर तो चुंबनांचा वर्षाव करतो. तेवढा काळ सारा भूतकाळ कोऱ्या पाटीसारखा स्वच्छ दिसतो. मग आठवणी निघतात. पाचगणीला प्रथम भेट झाली त्या दिवसाच्या. ब्ल्यू पर्ल क्लिनिकमध्ये थकव्यासाठी तो येऊन दाखल झाला. पाचगणीचं हे छोटं पण प्रख्यात क्लिनिक. 2-4 दिवसातच तो उड्या मारू लागला. तिला तर नंतर संशय आला की त्याला थकवा वगैरे काही झाला नव्हताच. तो तिला गाठण्यासाठीच थकव्याचं निमित्त करून आला होता. 2-4 दिवसात तो कौशल्याला घेऊन तिथल्या त्या विस्तीर्ण पठारावर गेला. निळं निळं निरभ्र आभाळ आणि त्याखाली ती दोघंच. त्या आठवणी निघाल्या की ती मोहरून जाते, हवेत तरंगू लागते आणि मग वाटू लागते, इतक्या उत्कटतेने प्रेम करणारा माणूस कुणाचा खून करू शकेल? कुणीतरी हलकेच दरवाजा ठोठावल्याचा तिला आवाज आला. दारावर बेल असताना दरवाजा कोण ठोठावेल? तिला वाटलं, भासच झाला. हातातलं पत्र असंच धरून ती पुन्हा आवाज येईल म्हणून ऐकत राहिली. पुन्हा चोरट्या पद्धतीनं दरवाजा खटखटला गेला. ती पटकन उठली आणि तिनं दरवाजा उघडला. दारात रमाबाई उभी होती. आहे घरात? कोण? मंजुनाथ बाहेर गेलेत. ठीक आहे, मला तुलाच भेटायचंय. या आत या. रमाबाईनं आत पाऊल ठेवलं. साठी उलटलेली बाई, किनार नसलेलं पांढरं पण वापरून वापरून बळकट झालेलं लुगडं नेसली होती. तिच्या डोक्यावर आणि हातावर भस्माचे आडवे पट्टे होते. कुंकुवाच्या जागी मोठा पांढरा शुभ्र टिळा होता. डोक्यावरनं पदर घेतला होता. हातात पिशवी होती. आपण कोण? कौशल्याने विचारलं. मी रमाबाई. कौशल्या एकदम चक्रावली. रमाबाई अशी अवचित आणि या रूपात एकदम हजर होईल याची तिला कल्पना नव्हती. क्षणभर ती भांबावली. आपली सासू अशी अचानक आली
तिचं स्वागत कसं करायचं हे तिला कळेना. मंजुनाथची आई मी. शिवाच्या देवळात आले होते. थोड्या वेळेपूर्वी त्याला मोटारीतनं जाताना पाहिलं आणि म्हणून आले इकडं. बसा बसा. हे असताना तुम्ही आला असता तर यांना आनंद झाला असता. कोणालाही आनंद झाला नसता. ती कुठं बसू याचा विचार करीत चुळबुळली. तिला मंजुनाथच्या ऐश्वर्याशी काही कर्तव्य नव्हतं. तिनं हातातली पिशवी बाजूला ठेवली आणि ती जमिनीवर बसली. तिथं जमिनीवर कुठं बसतात? अशा वर बसा ना. नको नको, इथं खालीच बरं. का पण? बसा ना वर. नको ग बाई, त्याच्या वैभवाचा मला स्पर्शही नको. कौसल्या गडबडीनं आत जाऊ लागली. रमाबाईने विचारलं, कुठे चाललेस? चहा ठेवून येते. मला काही एक नको, खायला नको, प्यायला नको. तू अशी समोर येऊन बैस. आपल्या मुलाच्या घरी येऊन हे असं का? ते सांगते तुला. तू इथं बैस. तुझ्याशी थोडं बोलायचं आहे मला. आता तो इथं यायच्या आधी परत जायचं आहे. आधी थंड पाणी तरी थोडं घ्या. एवढ्या उन्हातनं आलात. या घरातलं पाणी सुद्धा मला नको. माझं पाणी आहे. तिनं पिशवीतली बाटली उघडल्याने गटागटा आवाज करीत पाणी प्यायली. म्हणाली, तू इथं बैस माझ्यासमोर. तू वर आरामात बैस. असू दे, मी खालीच बसते. असं म्हणून ती मांडी मोडून खाली जमिनीवर बसली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.